हॅलो फ्रेंड्स, आज आपण जॉग्रफीतला आणखीन एक इंटरेस्टिंग पार्ट स्टडी करणार आहोत, ज्याबद्दल तुम्हालाही माहिती आहे. तुम्ही आत्तापर्यंत ते वापरत आलेले आहात, त्याचे तुम्हाला युजेस माहिती आहेत. त्याच्याबद्दल सायन्समध्ये पण आपण काही गोष्टी शिकलेलो आहोत आणि तो पार्ट म्हणजे वॉटर. आता वॉटर जे आहे हे तुम्हालाही माहिती आहे की वॉटरला लाईफ असं म्हणलं जातं, बरोबर आहे. कारण का तर अर्थवरती जे काही लाईफ आपल्याला दिसतं दॅट इज बिकॉज ऑफ वॉटर ओनली. अर्थवरती लाईफ दिसण्याचं कारण असं आहे की अर्थवरती सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर जो लाईफसाठी गरजेचा आहे तो वॉटर हे अवेलेबल आहे. आता ह्या वॉटरबद्दल आपण काही जॉग्रफिकल इन्फॉर्मेशन थोडीफार घेणार आहोत. पहिलं आपण बघूया डिस्ट्रीब्युशन ऑफ वॉटर ऑन अर्थ. अर्थवरती वॉटरचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे. 71% ऑफ द अर्थ इज कवर्ड विथ वॉटर. तुम्हालाही माहिती आहे की आपले अर्थचा जो टोटल सरफेस आहे त्याच्यापैकी 71% सरफेस हा वॉटरने कव्हर झालेला आहे. बघा, मी तिथं एक स्लाईडमध्ये तुम्हाला एक वॉटरचं अर्थचं एक पिक्चर दाखवलेलं आहे. तर ते ब्ल्यू दिसतंय, तुम्हाला लक्षात आलं. म्हणजे स्पेसमधनं जर अर्थचा फोटो काढला तर तो ब्ल्यू दिसतो आपल्याला. ह्याला कारण दोन आहेत. पहिली गोष्ट म्हणजे एक अर्थभोवती असणारं ॲटमॉस्फिअर आणि दुसरी गोष्ट म्हणजे अर्थच्या सरफेसवरती असणारं 71% हे वॉटर. आणि त्यामुळं आपल्या अर्थला ब्ल्यू प्लॅनेट असंही नाव दिलेलं आहे. मोस्ट ऑफ द सरफेस वॉटर अबाउट 97% इज इन द ओशन्स अँड सीज. आता हा 71% पोर्शन जो कव्हर केलेला आहे त्यातलं 97% वॉटर जे आहे हे ओशन्स आणि सीजमध्ये स्टोअर झालेलं आहे. दिस वॉटर इज सलाईन अँड नॉट फिट फॉर ह्युमन कन्झम्पशन. हे जे ओशन्स आणि सीजमधलं वॉटर आहे तुम्हालाही माहिती आहे इट इज व्हेरी सलाईन. त्याच्यामध्ये सॉल्ट पर्सेंटेज जास्त आहे, त्यामुळं आपल्या ह्युमन कन्झम्पशनसाठी ते फिट नाही. आता इकडं मी तिथंच शेजारच्या बाजूला तुम्हाला एक पाय डायग्रॅम दाखवलेली आहे बघा. त्याच्यामध्ये अर्थवरचं जे वॉटर आहे ते कसं कसं डिस्ट्रीब्यूट झालेलं आहे त्याच्यात दाखवलेलं आहे. त्याच्यातला जो ब्ल्यू पोर्शन तुम्हाला जो दिसतोय 97% दॅट इज वॉटर इन ओशन्स अँड सीज. त्याच्यानंतर येलो कलर 2% दिसतंय, दॅट वॉटर इज फ्रेश वॉटर बट फ्रोझन इन द फॉर्म ऑफ ग्लेशियर्स आणि आईस. आणि 1% ग्रीन कलरचं दिसतंय दॅट इज लिक्विड फ्रेश वॉटर जे आपण यूज करतो. रिमेनिंग 3% इज फ्रेश वॉटर. आता 97% सीज आणि ओशनमध्ये आणि 3% फक्त जे आहे ते फ्रेश वॉटर आहे, म्हणजे जे सलाईन नाही. लक्षात आलं. बट दॅट एंटायर इज नॉट अवेलेबल फॉर आवर यूज. पण ते 3% जे आहे ते 3% पाणी आपण वापरू शकत नाही. व्हॉट इज द रिझन? 2/3 ऑफ फ्रेश वॉटर इज फ्रोझन इन आईस कॅप्स अँड ग्लेशियर्स. ह्यापैकी ह्या 3% जे आहे त्यापैकी 2/3 म्हणजे जवळजवळ 2% ऑफ टोटल वॉटर हे काय आहे, ग्लेशियर्स आणि आईसकॅप्समध्ये फ्रोझन फॉर्ममध्ये सॉलिड फॉर्ममध्ये स्टोअर झालेला आहे, ट्रॅप झालेला आहे. बघा तिथं स्लाईडमध्ये मी तुम्हाला एक अर्थचा एरियल व्ह्यू दाखवलेला आहे. त्याच्यामध्ये पोलार रिजनचा तो फोटो आहे. त्या पोलार रिजनमध्ये तुम्हाला असं दिसतंय की पूर्ण सगळं व्हाईट कलरचं तिथं स्नो तुम्हाला दिसून येतंय. लक्षात आलं. म्हणजे तो सगळा पोर्शन काय आहे, इट इज अ फ्रोझन वॉटर. मग ते फ्रोझन वॉटर आपण यूज करू शकत नाही. किंवा त्याच्या खाली ग्लेशियरचं तुम्हाला एक पिक्चर दाखवलेलं आहे. तो बर्फ जो तिथं दिसतो पोलार कॅप्समध्ये त्याचं एक पिक्चर दाखवलेलं आहे. आता इकडं सुद्धा त्या पाय डायग्राममध्ये बघितलं तर तुम्हाला मगाच्या सारखंच तिथं तीच पाय डायग्राम तिथं दिसते. 97% ओशन, 2% फ्रोझन इन ग्लेशियर्स अँड आईस कॅप्स आणि 1% इज ओनली फ्रेशली अवेलेबल वॉटर. Approximately 1% of fresh water is available for human use. मग ह्या टोटल 71% जे काय अर्थ सरफेस ऑक्युपाय केलेलं वॉटर आहे त्या 71% पैकी फक्त 1% वॉटर हे आपण डायरेक्ट यूज करू शकतो. आता हे 1% वॉटर कुठं कुठं स्टोअर झालेलं आहे, रिव्हर्समध्ये आहे, लेक्समध्ये आहे, पॉन्ड्समध्ये आहे, त्याच्यानंतर अंडरग्राऊंड स्टोअर झालेलं वॉटर आहे. हे सगळं मिळून काय आहे, हा 1% पार्ट आहे. आता हे 1% वॉटर जरी असलं तरी आत्तापर्यंत लाईफ फॉर्म्स जेवढे अर्थवरती आहेत ते जे काही पॉप्युलेशन आहे त्यासाठी हे 1% वॉटरसुद्धा सफिशियंट आहे. आता डिस्ट्रीब्युशन ऑफ वॉटर
इज अनइव्हन ड्यू टू द अनइव्हन नेचर ऑफ रेनफॉल. आता हे 1% जे वॉटर आहे ते सुद्धा अर्थचा सरफेस जर बघितला तर ते इक्वली डिस्ट्रीब्यूट झालेलं नाही आहे. तर काही ठिकाणी अर्थ सरफेसवरती पाणी जास्त आहे, काही ठिकाणी अजिबात पाणी नाही आहे, काही ठिकाणी थोडं पाणी आहे. म्हणजे काय, अनइव्हनली डिस्ट्रीब्युटेड आहे. आता इथं तुम्हाला एक शेजारी डायग्रॅम दिसते, त्याच्यामध्ये अर्थ ग्लोब दाखवलेला आहे आणि त्याच्यावरती वेगवेगळे कलर बेल्ट्स तुम्हाला दिसतात. त्याच्यात ब्ल्यू कलर जो आहे तो हेवी रेनफॉलचा, म्हणजे त्या बेल्टमध्ये तुम्हाला मॅक्झिमम वॉटर अवेलेबिलिटी आहे. त्याच्या बाहेर ग्रीन कलर दिसतोय तो थोडासा एरिड रिजन आहे. त्याच्यानंतर जो ब्राऊन कलरचा दिसतोय तो एकदम एरिड रिजन, म्हणजे तिथं वॉटर अवेलेबिलिटी सगळ्यात कमी आहे. आता हे अनइव्हन डिस्ट्रीब्युशन असायला कारणीभूत कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत आणि कुठं कुठं कसं कसं हे डिस्ट्रीब्युशन आहे ते आपण बघूया. इक्वेटोरियल अँड ट्रॉपिकल रिजन्स हॅव मोर प्रेसिपिटेशन. इक्वेटोरियल जो झोन आहे, इक्वेटोरियल रिजन जे आहे, म्हणजे अर्थच्या सेंटरवरनं इक्वेटर पास होतो तुम्हाला माहिती आहे. तर तो जो पार्ट आहे आणि त्याच्या इक्वेटरच्या दोन्ही साईडला, म्हणजे नॉर्थ साईडला आणि साऊथ साईडला 20 डिग्री लॅटिट्यूडपर्यंत, 20 डिग्री नॉर्थ 20 डिग्री साऊथपर्यंत जो झोन असतो त्याला म्हटलं जातं ट्रॉपिकल रिजन आणि इक्वेटोरियल रिजन. तर ह्या रिजनमध्ये जास्तीत जास्त पाऊस पडत असतो. तिथं सुद्धा तीच डायग्राम मी पुन्हा तिथं शेजारी दाखवली बघा. त्याच्यात बघितलं तर तो निळा बेल्ट जो दिसतोय तो इक्वेटरच्या बाजूचा सगळा भाग आहे आणि तिथं मॅक्झिमम रेनफॉल आपल्याला मिळतो. ह्याला दोन कारण आहेत. एकतर तो सगळा भाग जो आहे हा ओशननी कव्हर झालेला आहे. दुसरी गोष्ट काय आहे, सनलाईट किंवा सन रेज जे आहेत ते तिथं इक्वेटरवरती डायरेक्ट परपेंडिक्युलर पडतात. हे आपण 6th स्टँडर्डमध्ये आपण लॅटिट्यूड लॉन्जिट्यूडमध्ये शिकलेलो आहोत, लक्षात आलं ना. त्यामुळे त्या बेल्टमध्ये हीट जास्त असते, वॉटर इव्हॅपोरेशन रेट जास्त असतो आणि त्यामुळं तिथं प्रेसिपिटेशनसुद्धा आपल्याला जास्त मिळतं. इट हॅज एक्सेस वॉटर अँड बिगेस्ट रिव्हर्स ऑफ द वर्ल्ड सच ॲज ॲमेझॉन अँड कॉंगो. हा जो बेल्ट आहे ह्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त पाऊस आणि जास्तीत जास्त पाणी सापडतं आणि जगातली जी सगळ्यात मोठ्या ज्या रिव्हर्स आहेत, ॲमेझॉन आहे, कॉंगो आहे, आणखीन काही आहेत, ह्या आपल्याला दोन जनरली माहीत असलेल्या रिव्हर, ह्या सगळ्यात ह्यूज रिव्हर्स ज्या आहेत ह्या बेल्टमध्ये दिसून येतात. ह्या बेल्टमध्ये तुम्हाला सगळे ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट दिसून येतील. कारण का, तिथं प्लांट ग्रोथसाठी जे ॲटमॉस्फिअर आहे, दोन्ही गोष्टी, सनलाईट पण भरपूर आहे आणि वॉटर अवेलेबिलिटीसुद्धा भरपूर आहे. त्यामुळं सगळी रेन फॉरेस्ट जी मोठी मोठी वर्ल्डमधली आहेत ती सगळी ह्या बेल्टमध्ये तुम्हाला दिसून येतील. तिथं शेजारच्या डायग्राममध्ये दाखवलं आहे बघा. हवाईयन रेन फॉरेस्ट आहे, ॲमेझॉन रेन फॉरेस्ट आहे, इटुरी रेन फॉरेस्ट आहे, त्याच्यानंतर हरप्पन रेन फॉरेस्ट आहे, त्याच्यानंतर साऊथ साईडला इक्वेटरच्या बघितलं तर अटलांटिक फॉरेस्ट आहे, त्याच्यानंतर मदागास्कर लो लँड फॉरेस्ट आहे, डायंट्री फॉरेस्ट आहे. म्हणजे काय की जी मोठी मोठी जंगलं आहेत किंवा जे मोठे मोठे फॉरेस्ट आहेत ही सगळी ह्या ट्रॉपिकल आणि इक्वेटोरियल रिजनमध्ये तुम्हाला दिसून येतील. दुसरा पार्ट आहे सब ट्रॉपिकल एरियाज बिटवीन 20 डिग्री टू 40 डिग्री नॉर्थ अँड साऊथ. जे इक्वेटरपासून साऊथला आणि नॉर्थला 20 टू 40 डिग्री लॅटिट्यूड हा जो बेल्ट आहे ह्याला म्हटलं जातं सब ट्रॉपिकल रिजन. आता हे सगळं तुम्ही 7th आणि 8th स्टँडर्डमध्ये बघितलेलं आहे, लक्षात आलं. तर त्याच्यामध्ये इव्हॅपोरेशनचा रेट जास्त असतो कारण तिथं वॉटरफॉल कमी आहे, रेनफॉल कमी आहे. कारण बऱ्यापैकी रेन काय होतो ट्रॉपिकल रिजनमध्ये पडून जातो आणि तिथनं जो काही शिल्लक राहील तो ह्या सब ट्रॉपिकल रिजनमध्ये येतो. त्यामुळे तिथं रेनफॉल कमी आहे पण ॲट ए टाईम तिथं इव्हॅपोरेशन रेट जास्त आहे. म्हणजे इनकमिंग कमी आहे पण आउटगोईंग जास्त आहे. त्यामुळे हा जो झोन आहे हा सगळा एरिड रिजन समजला जातो. तिथं एक सेंटरला तिथं स्लाईडच्या मध्ये एक तुम्हाला मॅप दिसतोय बघा. त्या मॅपमध्ये हे ब्राऊन कलरनी जे दाखवलेले आहेत ना हे सगळे एरिड झोन आहेत आणि ते कुठल्या बेल्टमध्ये आहेत, 20 टू 40 डिग्री लॅटिट्यूड ऑन बोथ साईड, नॉर्थ आणि साऊथ साईडला, बरोबर आहे. मग दे आर हॅव्हिंग लार्जेस्ट डेझर्ट्स लाईक सहारा, अरेबियन, वेस्टर्न ऑस्ट्रेलियन डेझर्ट. म्हणजे जगातली जी सगळी मोठी मोठी डेझर्ट्स आहेत, ड्राय एरिड रिजन आहे, तो सगळा काय आहे हा ह्या सब ट्रॉपिकल झोनमध्ये आहे. आपलं सुद्धा जे रन ऑफ कच्छ आहे किंवा राजस्थानचं जे आपलं डेझर्ट आहे हे सुद्धा काय होतं ह्या बेल्टच्या आधीमध्येच कुठंतरी येतं. तिथं त्या मॅपमध्ये तुम्हाला ते डेझर्ट्स दिसत आहेत बघा. वरच्या नॉर्थ साईडला तुम्हाला सहारा डेझर्ट दिसतंय, त्याच्यानंतर खालच्या साईडला बघितलं तर ग्रेट सारियन डेझर्ट दिसतंय, ऑस्ट्रेलियन डेझर्ट तिथं दिसतंय, कलहारी डेझर्ट तिथं दिसतंय. म्हणजे काय ही सगळी मोठी मोठी डेझर्ट्स ह्या सब ट्रॉपिकल रिजनमध्ये आहेत. तिथं वॉटरफॉल किंवा रेनफॉल हा कमी आहे. त्या ग्लोबच्या डायग्राममध्ये तुम्ही बघितलं तर तिथं तुम्हाला तो दिसतोय ग्रीन कलरचा, म्हणजे तिथलं रेन किती आहे ते तिथं दाखवलेलं आहे, तर ते कमी आहे प्रमाण.
त्याच्यानंतर आपण बघणार आहोत डिस्ट्रीब्युशन ऑफ वॉटर इन इंडिया. इंडियामध्ये वॉटरचं डिस्ट्रीब्युशन कशा पद्धतीनं झालेलं आहे बघा. आपला इंडिया जो आहे हा लेंथला सगळ्यात जास्त आहे, म्हणजे लॅटिट्यूडनल लेंथ जी आहे ती आपली जास्त आहे. एक बाजू आपली इक्वेटरच्या जवळ आहे आणि एक बाजू एकदम नॉर्थ पोलच्या थोडीफार जवळ आहे. त्यामुळं आपल्या इथं सुद्धा रेन वॉटर डिस्ट्रीब्युशन हे वेगवेगळ्या प्रकारचं दिसून येतं. मेजर सोर्स ऑफ वॉटर इन इंडिया इज मान्सून. मान्सून रेन हा आपल्यासाठी मेजर वॉटर सोर्स आहे. दॅट फीड्स व्हेरियस रिव्हर्स, लेक्स, पॉन्ड्स अँड अंडरग्राऊंड वॉटर. भारतामध्ये इंडियामध्ये जे काही वॉटर अवेलेबल होतं आपल्याला डेली यूजला, फ्रेश वॉटर, हे सगळं फ्रेश वॉटर आपल्याला कोणापासून मिळतं? मॉन्सून सीझनमध्ये जो रेन होतो त्याचं हे वॉटर मिळतं. आणि मग हे जे रेन वॉटर आहे हे रिव्हर्समध्ये, पॉन्ड्समध्ये, लेक्समध्ये किंवा अंडरग्राऊंड जे स्टोअर होतं तेच आपण काय करत असतो? थ्रू आउट इयर वापरत असतो. इथं तुम्हाला दाखवलेलं आहे बघा की त्या रिव्हर्स दाखवले आहेत किंवा पाणी पडतं आहे, जो सगळा जो एरिया आहे हे सगळे फोटोग्राफ्स आहेत हे मान्सूनमधले आहेत, म्हणजे ज्यावेळी रेनफॉल आपल्या इथं चालू असतो 4 months त्याच्यातले हे सगळे फोटोग्राफ्स आहेत. द 3 रिव्हर सिस्टीम ऑफ नॉर्थ इंडिया, द इंडस, द गंगा अँड द ब्रह्मपुत्रा and their tributaries carry about 60% of the total potential runoff. आता भारतामध्ये जो काही पाऊस पडतो किंवा जे काही रेनफॉल होतो त्याच्यामधला 60% रनऑफ जो आहे, रनऑफ म्हणजे काय? पावसाचं जमिनीवरनं वाहणारं जे पाणी आहे हे पाणी ह्या ज्या नॉर्थच्या 3 इम्पॉर्टंट रिव्हर्स आहेत, कुठल्या कुठल्या? इंडस आहे, गंगा आहे आणि ब्रह्मपुत्रा आहे. ह्या 3 रिव्हर्समध्ये मेजर पोर्शन ह्या रनऑफचा कॅरी केला जातो. दॅट इज ऑलमोस्ट अबाउट 60% वॉटर. म्हणजे ह्या सगळ्यात मेजर वॉटर सोर्स देणाऱ्या 3 रिव्हर्स इंडियामधल्या आहेत ज्या नॉर्थ साईडला असतात. तिथं मी खाली तो मॅप पण दाखवलेला आहे बघा. इंडस रिव्हर आहे ती पाकिस्तानमधनं जाऊन इंडियात येते. त्याच्यानंतर ब्रह्मपुत्रा आहे ती थोडासा चायनामधनं फ्लो होऊन आसाममधनं इंडियामध्ये येते. आणि गंगा जी आहे ती हिमालयातनं उगम पावून इंडियाच्या गँगॅटिक प्लेन्सवरनं फ्लो होते आणि इकडं खाली समुद्राला जाऊन मिळते. तर ह्या मेजर सोर्स आहे इंडियाचा वॉटरचा. आणि मग खालचा जो पोर्शन आहे तिथं काही मोठ्या नद्या आहेत, कृष्णा आहे किंवा अशा मोठ्या मोठ्या ज्या रिव्हर्स आहेत त्याच्यामधनं सुद्धा आपल्याला वॉटर मिळत असतं. त्याच्याबरोबर तिथं त्याच्या ट्रिब्युटरीजसुद्धा तुम्हाला त्या मॅपमध्ये दिसत आहेत बघा. झेलम आहे, रावी आहे, सतलज आहे, यमुना आहे, नर्मदा आहे. म्हणजे काय? मेजर पोर्शन जो आहे तो ह्या 3 नद्या, मोठ्या रिव्हर्स आणि त्यांच्या ट्रिब्युटरीज ह्याच्या मार्फत आपल्याला 60% वॉटर जवळजवळ अवेलेबल होतं. मोस्ट ऑफ द मेजर रिव्हर्स हॅव डॅम्स फॉर ऑप्टिमम मॅनेजमेंट ऑफ रिव्हर वॉटर. आता इंडियामध्ये जेवढ्या काही मोठ्या मोठ्या रिव्हर्स आहेत किंवा काही ठिकाणी छोट्या रिव्हर्सवरती पण आपण डॅम कन्स्ट्रक्ट केलेले आहेत. हे कशासाठी केलेले आहेत? तर जे काही रेनफॉल होतो तो फक्त 4 महिनेच होतो रेनफॉल. नंतर उरलेले जे वर्षातले 8 महिने आहेत ते आपल्याला ह्या रेनफॉलमधनं जो मिळालेला रन ऑफ आहे किंवा जे वॉटर आहे त्याच्यावरती डिपेंड राहावं लागतं. मग नद्यांमधनं हे पाणी वाहून समुद्राला जे जाऊन मिळतं ते आपण काय केलेलं आहे? डॅमनी प्रत्येक ठिकाणी ते ब्लॉक केलेलं आहे, तिथं स्टोअर केलेलं आहे. आणि हे स्टोअर केलेलं वॉटर आपण थ्रू आउट इयर त्या पुढच्या मान्सून सीझनपर्यंत यूज करत असतो. आणि त्याच्यासाठी आपण ह्या रिव्हर्सवरती छोट्या म्हणजे मेजर रिव्हर्स असतील किंवा मायनर रिव्हर्स असतील, जिथं जिथं पॉसिबल आहे तिथं तिथं आपण डॅम घालून ते पाणी अडवलेलं आहे, ब्लॉक केलेलं आहे. Such dam performs various functions such as generating electricity, controlling floods, etc. and are called multi-purpose projects. आता हे डॅम्स जे आहेत बघा, तिथं मी एक पिक्चर डॅमचं दाखवलेलं आहे. त्याच्या मागच्या बाजूला मोठाच्या मोठा रिझर्वायर आहे. त्या डॅमचं मधनं जे पाणी पडतं त्याला प्रेशर खूप असतं किंवा त्याच्यामध्ये कायनेटिक एनर्जी जास्त आहे, हे सुद्धा तुम्ही शिकलेलं आहात. मग वरनं पडणाऱ्या पाण्यावरती जनरेटर्स किंवा टर्बाईन्स रन करून त्याच्यातनं हायड्रो इलेक्ट्रिक जनरेशन केलं जातं. आणि तिथं शेजारी इंडियाचा मॅप दिला ज्याच्यामध्ये मेजर जे इंडियातले डॅम्स आहेत ते दाखवलेत बघा. तिथं सगळ्यात वरती जर बघितलात तर तुम्ही नथाफा झाकरी डॅम आहे, त्याच्या खाली तेहरी डॅम दिसतोय, नंतर भाकरा नानगलचा डॅम आहे. इकडच्या खालच्या बाजूला तुम्ही गुजरात साईडला आला तर तिथं सरदार सरोवर डॅम आहे, नर्मदेवरचा प्रोजेक्ट मोठा. नंतर इंदिरा सागर डॅम आहे. महाराष्ट्रात तुम्ही आला तर कोयना आहे. तसंच खाली तमिळनाडू किंवा आंध्राकडे सरकला तर नागार्जुन सागर आहे, श्रीशैल्यम डॅम आहे, इडुक्की डॅम आहे. त्याच्यानंतर आपल्या इथं महाराष्ट्रापासून जवळ कर्नाटकामध्ये कृष्णा जिथं जाते तिथं अलमट्टी डॅम आहे. असे वेगवेगळ्या ठिकाणी डॅम्स आपण कन्स्ट्रक्ट केलेले आहेत. हे डॅम्स आत्ता नाहीत, एन्शियंट टाईमपासून ही प्रॅक्टिस आहे की डॅम्स घालायचे आणि पाणी साठवून
ते आपल्या ॲग्रिकल्चरसाठी, डोमेस्टिक यूजसाठी नंतर 8 महिने हे पाणी वापरायचं. त्याच्यामुळं हे डॅम जे आहेत त्याच्यावरती पॉवर जनरेशन केलं जातं, ते पाणी इरिगेशनसाठी वापरलं जातं, आणखीन त्या पाण्याचे बरेचसे यूज असतात आणि म्हणून ह्या प्रोजेक्ट्सना काय म्हटलं जातं, मल्टीपर्पज प्रोजेक्ट्स असं म्हटलं जातं. आता हे जे वॉटर आहे ह्याचं सिग्निफिकन्स काय आहे, ह्याचा यूज काय आहे वॉटरचा, ते आपण काही गोष्टी इथं बघणार आहोत. वॉटर इज मेनली यूज्ड फॉर डोमेस्टिक पर्पजेस सच ॲज कुकिंग, वॉशिंग, ड्रिंकिंग, बेदिंग एक्सेट्रा. तुम्हालाही माहिती आहे डोमेस्टिक यूज वॉटरचा आपण कुठं घरामध्ये आपण पाण्याचा वापर कुठं करतो. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्याला पाणी गरजेचं असतं. सकाळी ब्रश करायला तुम्हाला पाणी लागतं, आंघोळीला पाणी लागतं, कपडे धुवायला पाणी लागतं, घरातले फ्लोअर क्लिनिंगसाठी पाणी लागतं, कुकिंगसाठी पाणी लागतं, अटेन्सिल्स क्लिनिंगसाठी, क्लोथ वॉशिंगसाठी, कार वॉशिंगसाठी अनेक युजेस आपण घरामध्ये वॉटरचे करत असतो. इथं पिक्चरमध्ये पण तुम्हाला ती युजेस दाखवलेले आहेत बघा. Also it is used for irrigation to water the crops from various water resources like rivers आणि lakes. भारतासारख्या कंट्रीमध्ये जिथं ॲग्रिकल्चरल लँड जास्त आहे, ॲग्रिकल्चरल प्रॅक्टिसेस जास्त आहेत, तिथं मेजर वॉटर पोर्शन जो आहे हा ॲग्रिकल्चर पर्पजसाठी, क्रॉप्सना वॉटरिंगसाठी वापरला जातो. त्या आपल्या कंट्रीमधले बरेचसे डॅम्स जे आहेत हे ह्या इरिगेशन पर्पजसाठी मुद्दामून कन्स्ट्रक्ट करण्यात आलेले आहेत. काही ठिकाणी त्या डॅम्सचं पाणी कॅनलमधनं जिथं पाणी नाही आहे अशा ठिकाणी सुद्धा पोचवलेलं आहे. फॉर एक्झाम्पल इथं कराडजवळ टेंबू जो डॅम आहे तो कृष्णा रिव्हरवरती टेंबू डॅम आहे, पण त्याचं पाणी काय केलं जातं, लिफ्ट करून जो एरिड रिजन आहे वरचा त्या रिजनमध्ये हे पाणी विटाई वगैरे या साईडला हे पाणी काय केलं जातं, पाठवलं जातं. Water is also used in industries for purposes like cleaning, cooling, washing, etc. Industrial water use सुद्धा मोठ्या प्रमाणात केला जातो. मेजरली इंडस्ट्रीजमध्ये वॉटर जे वापरलं जातं ते कूलिंगसाठी, वेगवेगळे पार्ट्स, वेगवेगळी मशीन्स जी मूव्हिंग होत असतात त्याचे पार्ट्स हीटअप होत असतात, गरम होत असतात, मग त्यांना कूलिंगसाठी हे वॉटर वापरलं जातं. इथं पिक्चरमध्ये तुम्हाला ते सेंटरला एक ब्ल्यू कलरच्या टँक्स असे दिसतात आणि त्याला वरती राऊंड अशी झाकणं दिसतात. ते काय आहेत, ते कूलिंग टॉवर्स आहेत. म्हणजे हे जे गरम पाणी जे येतं हे कूल करून पुन्हा वापरलं जातं कूलिंगसाठी. त्याच्यानंतर क्लिनिंगसाठी वापरलं जातं. तिथं इंडस्ट्रियल फ्लोअर क्लिनिंग जे केलं जातं हे कशामुळे केलं जातं, तिथं घाण पडते किंवा तिथल्या प्रोसेसिंगमुळे काही केमिकल्स सांडलेली असतात, तर हे क्लिनिंगसाठी सुद्धा वॉटर वापरलं जातं. आणि वॉशिंगसाठी तिथले जे पार्ट्स आहेत किंवा काही ठिकाणी मेजरली काही मोठ्या इंडस्ट्रीजमध्ये बेसिकली केमिकल इंडस्ट्रीज आहेत किंवा शुगर फॅक्टरीज आहेत, ह्या इंडस्ट्रीजमध्ये सुद्धा पाणी हे प्रोसेसिंगसाठी मोठ्या प्रमाणात वापरलं जातं, डेअरीजमध्ये वापरलं जातं. आणि मग हे पाणी जे आहे हे इंडस्ट्रियल वॉटरसुद्धा त्याचे रिसायकलिंग केलं जातं किंवा ते इतर काही यूजसाठी वापरलं जातं. वॉटर बॉडीज हेल्प इमेन्सली इन इनलँड अँड इंटरनॅशनल ट्रेड अँड ट्रान्सपोर्ट. वॉटर बॉडीज ज्या आहेत म्हणजे रिव्हर्स आहेत, लेक्स आहेत, ह्यूज लेक्स आहेत आपल्या इथं वर्ल्डमध्ये काही जे कित्येक किलोमीटर्स पसरलेली आहेत किंवा काही मोठ्या रिव्हर्स आहेत, ओशन आणि सीज आहेत. तर ह्या गोष्टी आपण एन्शियंट टाईमपासून ट्रान्सपोर्ट पर्पजसाठी सुद्धा वापरत आहोत. मग त्याच्यामधनं कार्गो शिप्स म्हणजे कार्गोची ने आण केली जाते, सामानाची मालाची ने आण केली जाते. तिथं एक शिप दाखवले बघा कार्गो शिप, त्याच्यावर कंटेनर्स सगळे लोड केलेले आहेत. त्याच्यानंतर पॅसेंजर शिपसुद्धा ह्याच्यातनं आपण ट्रान्सपोर्ट करत असतो. तिथं एक पॅसेंजर शिपसुद्धा खाली दाखवलेलं आहे. म्हणजे काय की वॉटर बॉडीचा यूज आपण ट्रान्सपोर्टसाठी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात करतो आहोत. त्याच्यानंतर वॉटर इज ऑल्सो यूज्ड टू जनरेट हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर. हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर, मगाशी आपण डॅमचा जो विषय बघितला, तर हे डॅम्स जे आहेत, काही डॅम्स जे आहेत हे मुद्दामून फक्त हायड्रो इलेक्ट्रिक जनरेशनसाठी कन्स्ट्रक्ट करण्यात आलेले आहेत. त्याच्यामध्ये जे मागं वॉटर स्टोअर केलं जातं त्याच्यावरती, त्या वॉटरच्या एनर्जीवरती काय केलं जातं, टर्बाईन्स फिरवले जातात आणि त्याच्यावरनं इलेक्ट्रिक जनरेशन होतं. ह्याच्यात सगळं चांगलं मोठं एक्झाम्पल म्हणजे कराडजवळ जो कोयना डॅम आहे ते सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल आहे हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्टचं. त्या कोयना डॅमच्या बॉटमला तिथं पण पॉवर जनरेशन होतं, प्लस कोकण साईडला म्हणजे मागच्या बाजूला चिपळूण साईडला जर कोयनेतनं आपण गेलो तर तिथं पोफळी म्हणून एक गाव आहे जिथं अंडरग्राऊंड वॉटर हे केलेलं आहे, पॉवर जनरेशन स्टेशन उभं केलेलं आहे. खूप जुनं आहे ते. आणि कोयना डॅमचं पाणी तिथनं त्या टनेल्समधनं खाली येतं, त्याच्यावरती टर्बाईन फिरवून तिथं जनरेशन केलं जातं.
इट इज ऑल्सो युज्ड इन थर्मल पॉवर प्लांट्स फॉर कूलिंग. थर्मल पॉवर प्लांट जे आहेत म्हणजे जिथं कोल वापरला जातो, कोल वापरून वॉटरची स्टीम करून त्याच्यावरती ही टर्बाईन्स फिरवली जातात, तर त्या थर्मल पॉवर प्लांट्समध्ये सुद्धा हे पाणी जे आहे हे कूलिंगसाठी मोठ्या प्रमाणात वापरलं जातं. तिथं साईडच्या पिक्चरमध्ये तुम्हाला दोन्ही दाखवलं, ते एक डॅम दाखवला आहे, ते वरनं पाईप्स आलेले त्याच्यातनं पाणी येतं, त्या खाली जे मोठी बिल्डिंग दिसते व्हाईट कलरची त्याच्यामध्ये ती टर्बाईन्स बसवलेली असतात आणि त्या पाण्याच्या प्रेशरने काय होतात ती टर्बाईन फिरवली जातात. तसंच शेजारी असे तुम्हाला मोठे मोठे चिमणीज दिसत आहेत बघा, त्या चिमणी नाही, ते कूलिंग टॉवर्स आहेत थर्मल पॉवर प्लांटचे. तर त्याच्यामध्ये काय केलं जातं, हे वॉटर कूलिंग केलं जातं किंवा जी स्टीम होते ती पुन्हा कंडेन्स करून त्याचं वॉटर केलं जातं. म्हणजे हे सुद्धा वॉटरचे युजेस आहेत. इनडायरेक्टली इट इज सपोर्टिंग व्हेरियस इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज ऑफ ह्युमन बिंग्स. बऱ्याच ठिकाणी इनडायरेक्ट वॉटर यूजसुद्धा आपण आपल्या ॲक्टिव्हिटीजसाठी करत असतो. सो इतक्या प्रकारे हे पाणी ह्युमन पर्पजसाठी, डोमेस्टिक, इंडस्ट्रियल, ट्रान्सपोर्ट ह्या गोष्टींसाठी वापरलं जातं. प्लस सगळ्यात मेजरली यूज्ड बाय प्लांट्स अँड ॲनिमल्स फॉर सर्व्हायवल. अर्थवरचं जे काही लाईफ आहे, मी सुरुवातीला तुम्हाला जे सांगितलं, ते लाईफ सर्व्हायवलसाठी वॉटर इज व्हेरी 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 इम्पॉर्टंट पार्ट, इनसेपरेबल. वॉटर सपोर्ट व्हेरियस फॉर्म्स ऑफ मराईन लाईफ. आपण आता हे इकोसिस्टीममध्ये 7th-8th स्टँडर्डमध्ये तुम्ही सायन्समध्ये ह्या गोष्टी शिकलेल्या आहात. वॉटर हेल्प्स इन मेंटेनिंग द इकॉलॉजिकल बॅलन्स थ्रू प्रोसेस सच ॲज वॉटर बॅलन्स अँड हायड्रोलॉजिकल सायकल. आता टोटल अर्थवरती किंवा टोटल इकोसिस्टीममध्ये, ॲटमॉस्फिअरमध्ये एक वॉटर बॅलन्स मेंटेन केला जातो. हा कशाच्या मदतीने केला जातो, तर जी वॉटर सायकल आहे, इथं साईडला मी पिक्चरमध्ये तुम्हाला ते दाखवलेलं आहे. ही जी वॉटर सायकल आहे, ओशन्समधलं सनहीटमुळं वॉटर इव्हॅपोरेट होतं, नंतर वरती गेल्यानंतर कूल झाल्यावर ते कंडेन्स होतं, ते क्लाउड जे आहेत ते फ्लो होते लँडवरती येतात आणि तिथं ते प्रेसिपिटेट होतात. ही जी वॉटर सायकल आहे त्याच्यामुळे कंटिन्युअसली अर्थवरती फ्रेश वॉटर हे लाईफसाठी अवेलेबल होतं आणि त्याच्यामुळं बॅलन्स हा आहे जो इकोसिस्टीममधला वॉटर बॅलन्स टिकून राहण्यासाठी ह्याची खूप मदत होते आपल्याला. लार्ज वॉटर बॉडीज हेल्प इन रेग्युलेटिंग द क्लायमॅट ऑफ द कोस्टल रिजन. कोस्टल एरिया जो आहे सगळा, तिथं काही लार्ज वॉटर बॉडीज आहेत, फ्रेश वॉटर बॉडीज. ह्याच्यामुळं काय होतं, तिथला जो वॉटरचा, कारण कोस्टल एरियामध्ये कसं ह्युमिडिटी जास्त असते, बरोबर आहे ना. तुम्ही मुंबईला गेलात किंवा कोकणात गेलात तर गरम खूप होतो, उकडतं खूप, घाम खूप येतो. का? कारण तिथं कोस्टल एरिया जवळ असल्यामुळे समुद्राचं जे ओशनचं जे सी वॉटरचं जे इव्हॅपोरेशन होतं ह्याच्या वॉटर वेपर्समुळे तिथं खूप घाम येतो. मग हा बॅलन्स मेंटेन करायचं काम कोण करतो, तिथल्या ज्या फ्रेश वॉटर बॉडीज आहेत इतर, ह्या फ्रेश वॉटर बॉडीज ते क्लायमेट कंट्रोलचं किंवा क्लायमेट मेंटेन करायचं काम करत असतात. हे सुद्धा अर्थवरच्या लाईफसाठी किंवा इकोसिस्टीम मेंटेनन्ससाठी खूप इम्पॉर्टंट फंक्शन आहे. आता हे झालं अबाउट सिग्निफिकन्स ऑफ वॉटर. आता त्याच्या पुढचा पार्ट आपण बघणार आहोत, दॅट इज वॉटर स्कॅरिसिटी. आता बघा 1% वॉटर आहे, एवढं मुबलक पाणी अवेलेबल आहे, रिव्हर्समध्ये, पॉन्ड्समध्ये, लेक्समध्ये, अंडरग्राऊंड आहे, आईसबर्गमध्ये पाणी आहे, तरीसुद्धा वॉटर स्कॅरिसिटी का आहे? मेनली त्याच्यासाठी कारण आहे हे अनइव्हन डिस्ट्रीब्युशन, जे पहिल्यांदा आपण बघितलं, हे त्याच्यामागचं मेजर रिझन आहे. आपण काही इन डिटेल पॉईंट्स बघूया. वॉटर स्कॅरिसिटी इज द लॅक ऑफ सफिशियंट अवेलेबल वॉटर रिसोर्सेस टू मीट द डिमांड्स ऑफ वॉटर युसेज विदिन अ रिजन. आता वॉटर स्कॅरिसिटी ही रिजन रिलेटेड असते, म्हणजे एखाद्या रिजनमध्ये तिथली जी काही वॉटरची डिमांड आहे ती डिमांड फुलफिल करण्यासाठी सफिशियंट वॉटर तिथं जर अवेलेबल नसेल तर त्याला म्हटलं जातं वॉटर स्कॅरिसिटी. एखाद्या गाव आहे किंवा एखादा एरिया आहे, त्या ठिकाणी डिमांड से फॉर एक्झाम्पल आपण असं एक्झाम्पल घेऊया की 1000 लिटर पर डे डिमांड आहे वॉटरची, पण अवेलेबल वॉटर त्याच्यापेक्षा कमी आहे, तर तिथं काय म्हटलं जातं, वॉटर स्कॅरिसिटी आहे असं म्हटलं जातं. इट इज नॉट ओनली क्वांटिटी बट ऑल्सो द क्वालिटी ऑफ वॉटर दॅट रेंडर्स वॉटर युजलेस. आता बघा, ही वॉटर स्कॅरिसिटी जी आहे ही फक्त क्वांटिटेटिव्ह नाही, म्हणजे क्वांटिटीमध्ये वॉटर कमी अवेलेबल आहे असं नाही आहे, तर क्वालिटेटिव्ह सुद्धा आहे. म्हणजे काय, काही ठिकाणी आपण बघतो की वॉटरच अवेलेबल नाही आहे, पण काही ठिकाणी वॉटर रिसोर्सेस आहेत पण ते काही कारणामुळं युजलेस झालेले आहेत. म्हणजे काय, वॉटर अवेलेबल आहे
पण ते आपण यूज करू शकत नाही, कारण त्याची जी क्वालिटी आहे ती इतकी डेटिरिओरेट झालेली आहे की आपण ते आपल्या पर्पजसाठी पाणी वापरू शकत नाही, आणि त्याच्यामुळे सुद्धा वॉटर स्कॅरेसिटी निर्माण होते. इथं स्लाईडमध्ये 2 पिक्चर्स तुम्हाला साईडला दिसत आहेत बघा व्हिडिओमध्ये. एक आहे ते तिथं सगळी जी जमीन आहे ती ड्राय झालेली आहे आणि एकदम थोडंसं पाणी खाली शिल्लक आहेत. मग त्या ज्या बायका आहेत ते पाणी खणून त्याच्यातनं ते पाणी घेत आहेत. म्हणजे तिथं काय आहे की वॉटर रिसोर्सच अवेलेबल कमी आहे. पण दुसऱ्या पिक्चरमध्ये तुम्हाला दिसतंय की तिथं वॉटर ॲबंडंट आहे, पण ते इतकं घाण आहे त्याच्यामध्ये, त्याच्यात कचरा टाकला आहे, पोल्युशन झालेलं आहे सगळ्या वॉटरचं, आणि त्याची क्वालिटी इतकी डेटिरिओरेट झालेली आहे की ते आपण हाऊसहोल्ड पर्पजसाठी, डोमेस्टिक पर्पजसाठी डायरेक्ट यूज करत नाही. म्हणजे काय, क्वालिटी खराब असल्यामुळे, वॉटर ॲम्पल अवेलेबल आहे पण क्वालिटी खराब असल्यामुळे आपण ते वापरू शकत नाही. म्हणजेच वॉटर स्कॅरेसिटी ही 2 प्रकारे होऊ शकते, एक क्वालिटेटिव्ह आणि दुसरी क्वांटिटेटिव्ह. इवन इन द एरियाज ऑफ हेवी रेनफॉल वॉटर स्कॅरेसिटी इज अ रियालिटी. आता काही ठिकाणी अशी परिस्थिती आहे की रेनफॉल हेवी आहे पण तरीसुद्धा वॉटर स्कॅरेसिटी आहे. आता वॉटर स्कॅरेसिटी म्हणजे काय की तुम्हाला डोमेस्टिक पर्पजसाठी जे काही वॉटर पाहिजे ते अवेलेबल नसणं. बघा इथं शेजारच्या पिक्चरमध्ये तो फ्लडेड एरिया दाखवला आहे. आता तो सगळा फ्लडचं पाणी आहे, तिथं फ्रेश वॉटर कुठंच अवेलेबल नाही, किंवा जे ड्रिंकेबल वॉटर आहे की डोमेस्टिक यूजसाठी जे वॉटर आहे ते फ्लडचं पाणी आपण पिऊ शकत नाही. का? कारण त्याच्यात प्रचंड प्रमाणात घाण वाहत आलेली असते, मेलेली जनावरं असतात, इतर काही घाण जी असते ती त्याच्यात मिसळलेली असते. त्यामुळे दॅट इज नॉट सेफ फॉर यूज. मग अशा फ्लडेड एरियामध्ये सुद्धा वॉटर स्कॅरेसिटी ही तयार झालेली असते आणि इट इज अ रियालिटी, कारण ते होऊ शकतं. इथं जो फ्लडेड एरिया दिसतोय तुम्हाला, तिथं तुम्हाला कुठलंच हे दिसत नाही, कारण तिथं जे वेल्स असतील, पॉन्ड्स असतील किंवा आणखीन जे काही फ्रेश वॉटर रिसोर्सेस असतील ते सगळे काय झालेत आता त्या पाण्यामुळं घाण होऊन गेलेले आहेत. दिस कुड बी कॉज्ड बाय व्हेरियस फॅक्टर्स. आता ही वॉटर स्कॅरेसिटी होण्यासाठी काही फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल असतात. ते कुठले कुठले आहेत? व्हेरियस फॅक्टर्स कॉझिंग वॉटर स्कॅरेसिटी. फिजिकल फॅक्टर्स, ह्युमन फॅक्टर्स, इकॉनॉमिक फॅक्टर्स आणि पॉलिटिकल फॅक्टर्स. हे 4 फॅक्टर्स आहेत ज्याच्यामुळं वॉटर स्कॅरेसिटी निर्माण होते. त्याच्यातला एक एक आपण बघूया. पहिला आपण बघूया फिजिकल फॅक्टर. इट इज अ रिझल्ट ऑफ इनॲडिक्वेट नॅचरल वॉटर रिसोर्सेस टू सप्लाय डिमांड ऑफ अ रिजन. मग अशी म्हटलं ते की त्या पर्टिक्युलर रिजनमध्ये जी काही वॉटर डिमांड आहे ती फुलफिल करण्यासाठी तिथलं अवेलेबल वॉटर रिसोर्सेस जे आहेत ते सफिशियंट नाही आहेत. इट माइट बी ड्यू टू अनइव्हन डिस्ट्रीब्युशन ऑफ वॉटर, अनइक्वल डिस्ट्रीब्युशन ऑफ रेनफॉल ऑल ओव्हर दी वर्ल्ड. आता मगाच्याच 2 मॅप्स मी तिथं दाखवलेले, ते ग्लोबचं पिक्चर आहे आणि तो त्याच्या शेजारी मॅप आहे. तर जे नॅचरली जे काही क्लायमेट आपल्या इथं आहे, इक्वेटोरियल रिजनमध्ये जास्त पाऊस, ट्रॉपिकल रिजनमध्ये जास्त पाऊस, सब ट्रॉपिकलमध्ये पाऊस कमी, ह्याच्यामुळं काय आहे वॉटर रिसोर्सेससुद्धा त्या प्रमाणात तिथं अवेलेबल असतात आणि ह्याच्यामुळं सुद्धा वॉटर स्कॅरेसिटी निर्माण होते. तर हे आहेत, हे फिजिकल फॅक्टर्स आहेत. क्लायमेट चेंज मे रिझल्ट अल्टर्ड वेदर पॅटर्न्स. आता क्लायमेट चेंज होत असतं, लक्षात आलं ना. दरवेळी आपल्याला इथं भारतामध्ये तर आपल्याला 3 ऋतू दिसतात, काही काही ठिकाणी 2 ऋतू आहेत, म्हणजे सीझन्स आहेत. हे जे क्लायमेट चेंज आहे किंवा काही ठिकाणी आता बघा आपल्या इथं सुद्धा हळूहळू क्लायमेट चेंज व्हायला लागलेले आहे. जिथं हॉट रिजन होता किंवा जिथं एरिड रिजन होता तिथं आता रेनफॉल जास्त व्हायला लागलेला आहे. हे कशामुळे झालेलं आहे तर ओव्हरऑल ग्लोबल क्लायमेट जे आहे हे हळूहळू चेंज व्हायला लागलेलं आहे. त्याला ग्लोबल वॉर्मिंगसुद्धा कारणीभूत आहे किंवा अर्थचं जे मूव्हमेंट आहे ॲक्सिसभोवती ती सुद्धा कारणीभूत आहे. ह्याच्यामुळं हे ग्लोबली हे क्लायमेट पॅटर्न किंवा वेदर पॅटर्न चेंज होत असतात आणि त्याच्यामुळं सुद्धा रेनफॉलमध्ये सुद्धा चेंजेस येत असतात. आता जर तुम्ही बघितलं मागचे काही मान्सून सीझन्स जर बघितले तर ज्या भागात कधी पाऊस पडला नव्हता तिथं इतका प्रचंड पाऊस पडला की तिथल्या नद्यांना महापूर आले. आणि ऑन द कॉन्ट्ररी ज्या भागात जास्त पाऊस पडत होता तिथं अजिबात पाऊस पडला नाही, तिथल्या नद्या कोरड्या पडल्या. हे कशामुळे झालं तर टोटल वेदर पॅटर्न चेंज झाला आणि ह्याच्यामुळे सुद्धा वॉटर स्कॅरेसिटी निर्माण होऊ शकते. अल्ट्रेशन क्रिएट्स ड्रॉट अँड फ्लड दॅट अगेन इन्फ्लुएन्सेस हायड्रोलॉजिकल बॅलन्स. आता बघा हे जे अल्ट्रेशन झाल्यामुळं काय झालं, जिथं पाऊस जास्त होता तिथं कमी पाऊस पडला, तिथले वॉटर सोर्सेस काय व्हायला लागले डिप्लीट व्हायला लागले. जिथं कधीच पाऊस नव्हता तिथं प्रचंड पाऊस पडला, तिथले वॉटर सोर्सेस भरायला लागले. पण हा जो हायड्रोलॉजिकल इम्बॅलन्स जो झाला ह्याच्यामुळं मात्र आपल्याला प्रॉब्लेम क्रिएट झाला. हायड्रोलॉजिकल इम्बॅलन्स इव्हेंच्युअली लीड्स टू ड्राईंग अप ऑफ मेनी वॉटर रिसोर्सेस.
आणि हे जे हायड्रोलॉजिकल इम्बॅलन्स आहे ह्याच्यामुळं काय होतं, जे कायम भरून वाहणारे नॅचरल वॉटर रिसोर्सेस आहेत हे हळूहळू काय व्हायला लागलेत, ड्रायअप व्हायला लागलेले आहेत. म्हणजे आता पूर्वीसारखं आपल्या इथल्या नद्यांना पाणी वेस्टर्न महाराष्ट्रातल्या तुम्हाला दिसत नाही. पूर्वी जर बघितलं तर हे कृष्णा किंवा कोयना ह्या रिव्हर्स आहेत, ह्या कायम थ्रू आउट इयर फुल असायच्या, पण आता त्याच्यामधलं पाणी हळूहळू कमी व्हायला लागलेलं आहे. ह्याला कारण काय, अल्टर्ड वेदर किंवा वेदर कंडिशन्स. इट कॉजेस आता दुसरा त्याच्यातला फॅक्टर आहे दॅट इज ह्युमन फॅक्टर. म्हणजे माणसाच्या डिस्टर्बन्समुळे किंवा आपल्या ह्युमन ॲक्टिव्हिटीजमुळे सुद्धा बऱ्याच वेळा वॉटर स्कॅरेसिटी निर्माण होते. ते कुठलं आहे ते आपण बघूया. It causes a twofold impact on water resources by increasingly using fresh water and depletion of usable fresh water resources. बघा, ह्युमन इम्पॅक्ट जो आहे तो दोन प्रकारे होतो. पहिली गोष्ट काय, जे काही अवेलेबल फ्रेश वॉटर रिसोर्सेस आहे त्याचा यूज इन्क्रीज होत चाललेला आहे, रोज त्याच्यामध्ये वाढ होत चाललेली आहे, डिमांड रोज वाढत चाललेली आहे. आणि ऑन द अदर साईड जे काही फ्रेश वॉटर रिसोर्सेस अवेलेबल आहेत ते हळूहळू काय होत आहेत, डिप्लीट व्हायला लागलेले आहेत, म्हणजे कमी कमी व्हायला लागलेले आहेत. इथं शेजारी तुम्हाला एक ग्राफ दाखवलेला आहे बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे की 1901 पासून 2014 ह्या पिरियडमधला तुम्हाला तिथे एक ग्राफ दाखवला आहे की वॉटर डिमांड कशी कशी इन्क्रीज होत गेली. 1901मध्ये जर तुम्ही बघितलं तिथं बॉटमला दिसतंय तुम्हाला, तर 500 बिलियन मीटर क्यूब एवढं वॉटर कन्झम्पशन होतं किंवा एवढं वॉटर आपल्याला लागत होतं. आणि 2014मध्ये जर तुम्ही बघितलं तर तीच डिमांड 4 ट्रिलियन मीटर क्यूबपर्यंत पोचलेली आहे. म्हणजे काय, ओव्हर द पिरियड ऑफ टाईम ही डिमांड वाढत आलेली आहे. म्हणजे आताचा जर ग्राफ काढला 2020मधला तर तो आणखीन वरती राईज झालेला तुम्हाला दिसेल. ह्याच्यासाठी रिझन्स कुठली आहेत. द डिमांड ऑफ वॉटर हॅज इन्क्रीज्ड विथ द इन्क्रीज इन पॉप्युलेशन. सगळ्यात महत्त्वाचं रिझन आहे पॉप्युलेशन एक्सप्लोजन. ज्या रेटनी पॉप्युलेशन वाढतंय आणि प्रत्येक माणसाला न्यूबॉर्न बेबीला पाण्याची गरज असते. फॉर एक्झाम्पल आपण असं म्हणूया की WHO जे आहे त्यांनी एक स्टँडर्ड ठरवलेलं आहे, पर हेड वॉटर कन्झम्पशन किती लागते, गरज किती असते, 90 to 100 लिटर्स. म्हणजे जे नवीन न्यूबॉर्न बेबी आहे त्या प्रत्येक बेबीमागं पर डे 100 लिटर्सची डिमांड वाढत चाललेली आहे. मग जगामध्ये रोज किती न्यूबॉर्न बेबीज येतात ह्याचं जर गणित काढलं तर रोज वॉटरची डिमांड किती वाढत चालली आहे हे तुमच्या लक्षात येईल. अँड दॅट इज व्हेरी डेंजरस. It is not only required for human consumption but also for agriculture, industries and domestic purpose. आता फक्त ह्युमन कन्झम्पशन म्हणजे कुकिंग ड्रिंकिंगसाठी नाही, तर ते जे नवीन बाळ जन्माला येणार आहे त्याला कपडे लागणार आहेत, त्याला काही वस्तू लागणार आहेत, त्याला इतर त्याची डिमांड आहे, त्याला फूड लागणार आहे, इलेक्ट्रिसिटी लागणार आहे, आणि ह्या प्रत्येकासाठी वॉटर हे आज वापरलं जाते. म्हणजे काय की फक्त पॉप्युलेशन एक्सप्लोजनमुळं पर ह्युमन जी काही ग्रोथ होती किंवा जी काही वॉटर डिमांड वाढते ती मेनी फोल्ड्समध्ये वाढत असते. इथं पिक्चर दाखवलेले बघा, ती एक तिथं वेल आहे. ते वेल पूर्वी काही वर्षापूर्वी जर बघितलं तर त्या एरियामधलं पॉप्युलेशन कमी असणार आहे, पण जसं जसं पॉप्युलेशन वाढत गेलं तर आता अशी परिस्थिती आहे की तिथं ते वेलमधलं पाणीसुद्धा त्या लोकांना पुरत नाही आहे. लक्षात आलं. सो दिस इज ह्युमन फॅक्टर. Depletion of usable fresh water means reducing the current water reserve before it gets replenished. आता डिप्लिशन ऑफ युजेबल फ्रेश वॉटर म्हणजे काय, एखादा वॉटर रिसोर्स आहे किंवा एखादा वॉटर रिझर्वायर आहे ते रिप्लेनिश कशामुळे होत असतं, तर जो मान्सून रेन जो पडतो त्याच्यामुळे ते पाणी त्याच्यात पुन्हा रिप्लेनिश होत असतं. पण ते रिप्लेनिश व्हायच्या आधीच जर तो वॉटर रिसोर्स रिड्यूस झाला आणि जर तिथनं नष्ट झाला तर ते सगळ्यात डेंजर असतं. आणि दॅट इज द मेजर रिझन नाऊ डेज दिस वॉटर रिसोर्सेस आर डिप्लिटिंग. म्हणजे मान्सूनच्या आधीच, पुढच्या रेन यायच्या आधीच हे काय होतात, ड्रायअप होऊन जातात. असे अनेक लेक्स तुम्हाला बघायला मिळतील किंवा इथं पिक्चरमध्ये दाखवले ती रिव्हर जे बेसिन आहे ते कोरडं पडत चाललेलं आहे कारण त्याच्यामध्ये पाणीच नाही आहे. पुढचा मान्सून येईपर्यंत पाणी मिळणार नाही, मग तोपर्यंत ते पाणी ड्रायअप होऊन जातं. म्हणजे तो काय, तो सोर्स डिप्लीट होत चाललेला आहे. डिप्लिशन ऑफ फ्रेश वॉटर कॉज्ड बिकॉज ऑफ मेनी फॅक्टर्स. आता हे डिप्लिशन जे आहे फ्रेश वॉटर रिसोर्सेसचं ह्याच्यासाठी इतरही काही फॅक्टर्स कारणीभूत आहेत. ॲज मिसयूज होणं, ते जे वॉटर जे आहे ते गरजेपुरतं न वापरता कसंही वापरलं जातं, जिथं नको आहे तिथं जास्त पाणी वापरलं जातं. त्याच्यानंतर ओव्हर एक्सप्लॉयटेशन, जे म्हणजे पाण्याची नासाडी आपण म्हणू शकतो की जेवढं गरजेचं आहे त्याच्यापेक्षा जास्त पाणी वापरलं जातं, इंडस्ट्रीसाठी जास्त वापरलं जातं. ह्युमन कन्झम्पशनला मिळालं नाही तरी चालेल, इंडस्ट्रीज रन झाल्या पाहिजेत.
हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत दॅट इज ओव्हर एक्सप्लॉयटेशन. पोल्युशन ऑफ वॉटर रिसोर्सेस, मग हे जे फ्रेश वॉटर रिसोर्सेस आहेत तिथं पिक्चरमध्ये दिसतंय बघा, त्या फ्रेश वॉटरमध्येच ते पोल्युटेड वॉटर सोडून दिलेलं आहे. मग हे पोल्युटंट्स एकदा त्या वॉटरमध्ये मिसळले की ते वॉटर नॉन युजेबल होऊन जातं, आपण त्याला टच करू शकत नाही. मग ह्याच्यामुळं सुद्धा काय होतंय, आजकाल डिप्लिशन ऑफ फ्रेश वॉटर हे वाढत चाललेलं आहे. त्याच्यानंतर बघणार आहोत आपण इकॉनॉमिक फॅक्टर्स, म्हणजे फायनान्सशी रिलेटेड काय आहे. प्रोसेसिंग ऑफ वॉटर इज अ कॉस्टली प्रोसेस. प्रोसेसिंग जे आहे वॉटरचं, म्हणजे नदीतनं पाणी घेतलं, ते प्युरिफाय केलं आणि तुमच्या घरापर्यंत आणून पोचवलं, ही जी प्रोसेस आहे याला काहीतरी पैसे लागतात, काहीतरी तिथं फायनान्स लागतो आणि ही अतिशय कॉस्टली प्रोसेस आहे. म्हणजे बघा, नदीतनं पाणी घ्यायचं, त्यासाठी पंप चालवायचे, त्यासाठी लागणारी इलेक्ट्रिसिटी, त्या टँक्स बांधायच्या, तो वॉटर ट्रीटमेंट प्लांट बांधायचा, त्याच्यामधली ती रोज वॉटर ट्रीटमेंट करायची, त्याच्यासाठी मॅनपॉवर अलॉट करायची, त्यासाठी पॉवर लागणार, हा सगळा जो खर्च आहे हा प्रचंड आहे. इट इज व्हेरी कॉस्टली अफेअर. लॅक ऑफ इफिशियंट इन्फ्रास्ट्रक्चर टू सप्लाय वॉटर टू द ड्राय रिजन्स ऑल्सो लीड्स टू शॉर्टेज ऑफ फ्रेश वॉटर. मग काही ठिकाणी काय आहे, हे वॉटर त्या लोकांपर्यंत पोहोचवायचं इन्फ्रास्ट्रक्चरच अवेलेबल नाही आहे. आज आपण मोठ्या सिटीत राहतो, आपल्या घरात नळाचं पाणी येतं, कारण का, आपल्या इथली जी गव्हर्निंग बॉडी आहे ते हे सगळं इन्फ्रास्ट्रक्चर त्यांनी आधीच उभं करून ठेवलेलं आहे. पंपिंग स्टेशन आहे, इथं खालच्या पिक्चरमध्ये तुम्हाला दिसतंय बघा, तिथं पंपिंग स्टेशन आहे, त्या रिव्हरमधनं ते पाणी पंपिंग स्टेशनमधनं घेऊन वॉटर ट्रीटमेंट प्लांटला दिलं जातं, तिथनं ते स्टोरेज टँकमध्ये जातं, तिथनं ते तुमच्या घरापर्यंत थ्रू पाईप्स पोचवलं जातं. हे जे सगळं इन्फ्रास्ट्रक्चर आहे, हे इन्फ्रास्ट्रक्चरच बऱ्याच ठिकाणी अवेलेबल नाही आहे. जे अंडर डेव्हलप्ड एरियाज किंवा अनडेव्हलप्ड एरियाज आहेत तिथं हे इन्फ्रास्ट्रक्चरच नसल्यामुळे तिथं वॉटर स्कॅरिसिटी ही निर्माण झालेली आहे. आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर तो म्हणजे पॉलिटिकल फॅक्टर सच ॲज इनडिसिजन ऑफ द गव्हर्नमेंट ऑन व्हेरियस मल्टीपर्पज प्रोजेक्ट्स. बरेचसे प्रोजेक्ट्स, डॅम प्रोजेक्ट्स जे आहेत त्याच्यावरती गव्हर्नमेंट डिसिजनच घेत नाही. ते तयार करायचे का नाही करायचे, बांधायचे तर कधी बांधायचे, त्याचं बजेटिंग काय, ह्याच्यावरती गव्हर्नमेंट डिसिजनच घेत नाही. मग तोपर्यंत काय होतं, तिथलं पाणी फ्लो होऊन जात राहतं. लक्षात आलं. किंवा काही ठिकाणी कॅनल्स काढायचे आहेत, इरिगेशन स्कीम्स उभ्या करायच्या आहेत. तर ह्या बाबतीत जर तिथल्या गव्हर्नमेंटनी किंवा तिथल्या लोकल बॉडीजनी लवकर डिसिजन नाही घेतला तर तिथं सुद्धा वॉटर स्कॅरिसिटी येऊ शकते. अँड अनविलिंगनेस ऑफ द स्टेट्स or countries to share water resources with another territory are also some of the other reasons of shortage of water, and it creates a superficial water crisis. त्याच्यानंतर जो पार्ट येतो तो म्हणजे बघा, आता भारतातला जर विचार केला, इंडियातला, तर इतक्या स्टेट्स आहेत आपल्या. एक रिव्हर जी असते ती एका स्टेटमधून दुसऱ्या स्टेटमध्ये एंटर होते, तिथनं आणखीन पुढच्या स्टेटमध्ये एंटर होते. मग काय, प्रत्येक स्टेटची वॉटर डिमांड आहे, प्रत्येक स्टेटमध्ये ॲग्रिकल्चर आहे, तिथं इंडस्ट्रीज आहेत, तिथं माणसं राहतात, त्यांना पाणी लागतं. मग हे जे वॉटर जे रिव्हरचं आहे हे सगळ्या स्टेट्सना इक्वली मिळालं पाहिजे. पण काय होतं, बऱ्याच वेळेला ह्याच्यामध्ये डिस्प्यूट्स निर्माण होतात. आता समजा अगदी जर एक्झाम्पल घेतलं तर महाराष्ट्र आणि कर्नाटकामध्ये कृष्णेच्या पाण्यावरनं वाद चालू आहे. अलमट्टी डॅम कर्नाटकात आहे आणि आपल्या इथं कोयना डॅम आहे. या दोनच्या दरम्यान कृष्णेचं किती पाणी महाराष्ट्राने वापरायचं, किती पाणी कर्नाटकाने वापरायचं, ह्याच्यावरनं डिस्प्यूट चाललेले आहेत. इंटरनॅशनल लेव्हलला जर बघितलं तर इथं शेजारी मी एक मॅप दाखवलेला आहे बघा. ब्रह्मपुत्रा रिव्हर जी आहे ती बरीचशी चायनाच्या टेरिटरीमधनं फ्लो होते आणि मग इंडियात येते. मग ते चायनामध्ये जी ब्रह्मपुत्रा आहे तिथं जर चायनाने मोठा डॅम बांधला आणि तिथं जर पाणी अडवलं तर भारतात येणाऱ्या ब्रह्मपुत्रा नदीला पाणी शिल्लक राहणार नाही. आसाम किंवा तो जो वेस्ट बेंगाल हा जो भाग आहे जो ब्रह्मपुत्रेवरती डिपेंड आहे वॉटरसाठी, त्या एरियामध्ये नंतर सुपरफिशियल वॉटर स्कॅरिसिटी निर्माण होईल. किंवा तिथं एक दुसरं एक डॅम अर्धवट कन्स्ट्रक्शन केलेला डॅम दाखवला आहे, तो पूर्ण गव्हर्नमेंटनी जर केला तर त्या डॅमचा उपयोग आहे, पण तो डिसिजनच होत नाही लवकर. किंवा बरेचसे डॅम्स आता कोलॅप्स झालेले आहेत, मेंटेनन्सला आलेले आहेत, त्याचा मेंटेनन्स होत नाही आणि मग ह्याच्यामुळे काय होतं, वॉटर स्कॅरिसिटी निर्माण होते. आता ही वॉटर स्कॅरिसिटीचे इम्पॅक्ट काय होतात आपण ते पाहूयात. पीपल हॅव टू वॉक लॉंग डिस्टन्सेस इन ऑर्डर टू फेच ड्रिंकिंग वॉटर. लांबवरती लोकांना जावं लागतं आणि पाणी घेऊन यावं लागतं, कारण तिथं इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे त्यांच्या घरापर्यंत पाणी पोचवायला. इथं त्या दिसत आहेत बघा, काही बायका डोक्यावरती हंडे घागर जे काही घेऊन मिळतंय ते जाऊन लांबवरनं 2-2, 3-3 किलोमीटरवरनं पाणी घेऊन येतात. त्याच्यानंतर ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ द एरियाज इज हाइंडर्ड बिकॉज ऑफ नॉन अवेलेबिलिटी ऑफ वॉटर. एखाद्या ठिकाणी पाणीच नसेल अवेलेबल तर त्या गावाची ग्रोथच होत नाही, तिथे इंडस्ट्रीज येऊ शकत नाहीत कारण पाणी नाहीत. पाणी नसल्यामुळे ॲग्रिकल्चर क्रॉपसुद्धा तिथं म्हणजे ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट पण होऊ शकत नाही. आणि अशी बरीच गावं आता ओस पडलेली आहेत. तिथे एक शेजारी मी पिक्चर एक दाखवलेलं आहे बघा, तिथं वॉटर स्कॅरिसिटी तुम्हाला दिसते, जे झाडं सगळी वाळली आहेत, लांबपर्यंत सगळं ड्राय एरिया दिसतोय आणि ते हाऊस ॲबंडंट आहे. अशी कितीतरी गावं आता निर्माण व्हायला लागलेली आहेत की ती नॉन अवेलेबिलिटी ऑफ वॉटरमुळे तिथं ग्रोथच काही झालेली नाही आहे.
दुसरं म्हणजे वॉटर दो बीइंग अ फ्री रिसोर्स इज नाव बीइंग सोल्ड ॲट प्राइस विच इज स्टेडीली इन्क्रीजिंग विथ द डिमांड. आता तसं बघितलं तर वॉटर जे आहे हे नेचरमध्ये फ्रीली अवेलेबल आहे. त्यासाठी तुम्हाला काही पैसे द्यायची खरं तर गरज नाही आहे. नदीमधलं पाणी वाहतं, तुम्ही कोणीही तिथं जाऊ शकता, तिथं स्विमिंग करू शकता, तिथं इतर ॲक्टिव्हिटी करू शकता, ते ड्रिंकिंगसाठी वापरू शकतात, वॉशिंगसाठी वापरू शकतात, तिथं तुम्हाला काही चार्जेस पडत नाही. पण आता काय झालेलं आहे, ह्या वॉटर स्कॅरिसिटीमुळे, डिप्लिशन ऑफ फ्रेश वॉटर रिसोर्सेसमुळे आता तुम्हाला प्युरिफाईड वॉटर हे विकत घ्यावं लागतं, परचेस करावं लागतं. लक्षात घ्या, ज्यावेळी आम्ही लहान होतो त्यावेळी आम्ही कुठेही जाऊन पाणी प्यायचो, कोणाच्याही घरात जाऊन पाणी प्यायचो, शाळेमध्ये सुद्धा ज्या टँक्स असायच्या वॉटर ड्रिंकिंग वॉटर टँक त्याच्यातलं पाणी प्यायचो. पण आज ती परिस्थिती राहिलेली नाही. कारण का, पाणी प्युरिफाय केल्याशिवाय तुम्ही पिऊ शकत नाही. मग हे प्युरिफाईड वॉटर तुम्हाला आता मार्केटमध्ये हे विकत घ्यावं लागतं. पर लिटर नाऊ इट कॉस्ट्स ऑलमोस्ट अबाउट 20 रुपीज अ लिटर. बघा, म्हणजे जे फ्री मिळत होतं ते आपण आपल्या कर्तृत्वाने घाण करून टाकलं आणि आता त्यासाठी आपल्याला पैसे द्यावे लागत आहेत. सो दिस प्राइस इज ऑल्सो इन्क्रीजिंग डे बाय डे. त्याच्यामध्ये आपण इम्पॅक्ट ऑफ वॉटर स्कॅरिसिटीमध्ये पुढचा पॉईंट आपण बघणार आहे ते म्हणजे पीपल हॅव टू ड्रिंक इम्प्युअर वॉटर दॅट कुड लीड टू मेनी वॉटर बॉर्न डिसीजेस. बऱ्याच ठिकाणी अजूनसुद्धा जगातल्या 40% पॉप्युलेशनला प्युअर वॉटर ड्रिंकिंग मिळत नाही. दे हॅव टू ड्रिंक इम्प्युअर वॉटर. लक्षात आलं ना, म्हणजे आता एवढी डेव्हलपमेंट झालेली आहे, एवढं सगळं जग पुढं गेलेलं आहे, पण ह्या लोकांना अजूनही प्युअर वॉटर प्यायला मिळत नाही. इथं पिक्चरमध्ये तुम्ही बघताय ती मुलगी जी आहे ते तिथलं घाण पाणी जे आहे तेच तसंच पिते. आता ह्याच्यामुळं काय होतं, ह्या इम्प्युअर वॉटरमुळे डिसीजेस जे आहेत हे फैलावायला जास्त किंवा एपिडेमिक्स जे होतात त्याला मेन रिझन काय आहे, हे इम्प्युअर वॉटर आहे. मग ह्याच्यामुळे सुद्धा बरेच प्रॉब्लेम्स त्या कंट्रीमध्ये किंवा त्या एरियामध्ये निर्माण होतात. वॉटर स्कॅरिसिटी कुड लीड टू कॉन्फ्लिक्ट्स बिटवीन पीपल, स्टेट्स अँड इव्हन बिटवीन कंट्रीज. आता हे जे वॉटर स्कॅरिसिटी आहे ह्याच्यामुळं लोकांच्यात भांडणं होतात. तिथं त्या पिक्चरमध्ये तुम्हाला दिसते तो एकच टँकर आला आहे, पण इतकी लोकं तिथं झुंबड उडालेली आहे पाण्यासाठी. कारण पाणी हे महत्त्वाचं आहे, प्रत्येकाला लागतं, पण पाणीच कमी आहे. तो एक टँकर किती लोकांना पुरणार आहे? मग त्याच्यावरून लोकांच्यात भांडणं होतात, बरोबर आहे ना. त्याच्यानंतर हेच स्टेटमध्ये सुद्धा होऊ शकतं. मगाशी मी तुम्हाला म्हणलं की अजूनही महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये कॉन्फ्लिक्ट चालू आहे की कृष्णेचं पाणी कुणी वापरायचं. त्याच्यानंतर कंट्रीजमध्ये चायना इंडिया किंवा इंडिया पाकिस्तान ह्यांच्यामध्ये सुद्धा हे डिस्प्यूट्स चालू आहेत. आणि असं म्हणलं जातं की थर्ड वर्ल्ड वॉर जर झालं तर दॅट विल बी ऑन वॉटर क्रायसिस. म्हणजे पाण्यावरनं थर्ड वर्ल्ड वॉर होऊ शकतं, इतकी भयानक परिस्थिती आता आलेली आहे. मग हे सगळं टाळण्यासाठी काय गरजेचं आहे तर कॉन्झर्वेशन ऑफ वॉटर रिसोर्सेस इज व्हेरी इम्पॉर्टंट. रिसायकलिंग ऑफ वॉटर फ्रॉम द इंडस्ट्रियल वेस्ट अँड अर्बन सिवेज बाय ट्रीटिंग देम बिफोर रिलीजिंग देम इन टू वॉटर बॉडीज. आता हे कॉन्झर्वेशन करण्यासाठी आपल्याला काही प्रिकॉशन्स घ्याव्या लागणार आहेत. ज्या काही फ्रेश वॉटर बॉडीज आहेत त्या आपल्याला टिकवून ठेवाव्या लागणार आहेत, त्या कॉन्झर्व कराव्या लागणार आहेत. त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, जर ते इंडस्ट्रियल वेस्ट किंवा एखाद्या सिटीचं अर्बन सिवेज असेल, हे आपण काय करत असतो, वॉटर बॉडीजमध्ये रिलीज करत असतो. त्यामुळं काय होतं, तिथली वॉटर बॉडी पोल्यूट होते अँड इट बिकम्स युजलेस. मग हे टाळण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे, बिफोर रिलीजिंग एनी वेस्ट वॉटर इन एनी वॉटर बॉडी वी हॅव टू फर्स्ट ट्रीट इट, रिमूव्ह पोल्युटंट्स अँड देन रिलीज इन टू दॅट वॉटर बॉडी. मग त्यामुळे काय होईल, ती वॉटर बॉडी टिकून राहील. इथं मी त्या पिक्चरमध्ये तुम्हाला दाखवलं आहे बघा की ते इंडस्ट्रियल इफ्लुएंट आहे, मग वेस्ट वॉटर ट्रीटमेंट प्लांटमध्ये जातं, सिटीचं वेस्ट तिथं येतं, सगळं ट्रीट करून मग ते रिव्हरमध्ये सोडलं जातं आणि मग ते रिव्हरचं पाणी तुम्ही इतर ठिकाणी यूज करू शकता फॉर नेक्स्ट जनरेशन. रिचार्जिंग द अंडरग्राउंड वॉटर बाय अफॉरेस्ट्रेशन. आता अंडरग्राउंड वॉटर जे आहे हा सगळ्यात मोठा फ्रेश वॉटरचा रिसोर्स आहे जगातल्या मोठ्या पॉप्युलेशनसाठी. पण प्रॉब्लेम काय झाला आहे, जंगलतोड झाल्यामुळं, डिफॉरेस्टेशनमुळं काय होतं आहे की हे जे वॉटर पर्क्युलेशन रेट जो आहे हा कमी झालेला आहे. मग त्याच्यासाठी काय करायला पाहिजे तर आपल्याला अफॉरेस्टेशन प्रोग्राम म्हणजे ट्री प्लांटेशन केलं पाहिजे. शेजारच्या पिक्चरमध्ये दाखवलेलं आहे बघा, एक आयडियल ट्री प्लांटेशन कसं असावं की जिथनं वॉटर रेन वॉटर जे आहे जे फ्लो होत असतं ते तिथं काय व्हायला पाहिजे, थोडा वेळ का होईना थांबलं पाहिजे. मग त्यासाठी त्या स्लोप्सवरती ट्री प्लांटेशन करून, अफॉरेस्ट्रेशन करून तिथं मॅक्झिमम पर्क्युलेशन अचीव केलं जातं. इट विल ऑल्सो प्रिव्हेंट सॉईल इरोजन अँड सरफेस रन ऑफ. ह्याच्यामुळं सॉईल इरोजन पण कमी होणार आहे. हे सॉईल जी आहे ती रन ऑफ बरोबर जाऊन त्या फ्रेश वॉटर बॉडीच्या बॉटमला बसते, त्याची कॅपॅसिटी कमी केली जाते. मग हे अफॉरेस्टेशनमुळे काय होणार आहे, सॉईल इरोजन थांबणार आहे, वॉटर पर्क्युलेशनमुळे ग्राउंड वॉटर लेव्हल वाढणार आहे, प्लस सरफेस रन ऑफसुद्धा काय होणार आहे, कमी होणार आहे.
त्याच्यानंतर इन्कॉर्पोरेटिंग वॉटर सेव्हिंग मेथड्स ऑफ इरिगेशन इन ॲग्रिकल्चर सच ॲज ड्रीप इरिगेशन, ट्रिकल इरिगेशन अँड स्प्रिंकलर इरिगेशन. ॲग्रिकल्चरसाठी सगळ्यात जास्त पाणी लागतं, पण तिथंसुद्धा आपण वॉटर सेव्हिंग करू शकतो. ओल्ड मेथड ज्या होत्या त्या आता काढून टाकल्या पाहिजेत, कारण त्याच्यामध्ये लागणाऱ्यापेक्षा वॉटर जास्त वापरलं जातं. म्हणजे टोटल जे काही पूर्वी पाणी एखाद्या शेताला दिलं जायचं त्यातलं फक्त 30% युटिलाइज व्हायचं, बाकीचं इव्हॅपोरेट व्हायचं. मग आता काय केलं जातं, स्प्रिंकलर्स वापरले जातात, ड्रीप इरिगेशन, ट्रिकल फिल्टर्स वापरले जातात आणि त्या क्रॉपला जेवढं वॉटर गरजेचं आहे तेवढंच तिथं वॉटरिंग केलं जातं. इथे पिक्चरमध्ये दाखवले किंवा तुम्ही हे बघितलं असेल, ते स्प्रिंकलर्स शेतामध्ये लावलेले असतात किंवा ड्रीप इरिगेशनची पाईप टाकलेली असतात. त्याच्यामुळं काय होतं, त्या प्लांटला जेवढं गरजेचं पाणी आहे तेवढंच तिथं दिलं जातं आणि दिस इज अ बिगेस्ट सेव्हिंग ऑफ द वॉटर लाईक कंट्रीज इन इंडिया. दुसरा एक त्याला कॉन्झर्वेशनचा मार्ग आहे, तो म्हणजे काय, रेन वॉटर हार्वेस्टिंग. हार्वेस्टिंग रेन वॉटर बाय कलेक्टिंग इट ॲज अ सरफेस रन ऑफ अँड मेकिंग इट अवेलेबल फॉर व्हेरियस पर्पजेस. तिथं तुम्हाला एक शेततळं दाखवलेलं आहे बघा. त्या शेतामध्ये एक खड्डा काढला आणि त्याला काय केलं आहे, प्लॅस्टिक लायनिंग केलं आणि त्याच्यामध्ये जे पडणाऱ्या पावसाचं पाणी काय केलं आहे, साठवून ठेवलेलं आहे. त्याच्यामुळं काय होतं, ते साठवलेलं पाणी जे आहे ते पुढच्या काही काळासाठी आपण आफ्टर मान्सून हे आपल्या शेतीसाठी किंवा ॲग्रिकल्चर पर्पजसाठी वापरू शकतो. त्याच्यानंतर दुसरं एक तिथं दाखवलं आहे, घराचं एक चित्र दाखवलेलं आहे. त्याच्या रूफवरती जे काय पाणी पडतं रेन वॉटर, ते काय केलं आहे, कलेक्ट केलं आहे आणि ते एका अंडरग्राऊंड स्टोरेज टँकमध्ये स्टोअर केलेलं आहे आणि नंतर मग ते ॲग्रिकल्चर पर्पजसाठी किंवा डोमेस्टिक पर्पजसाठी आपण वापरू शकतो. आता रेन वॉटर हार्वेस्टिंग हे जे आहे हे एन्शियंट टाईमपासून आपल्याला बघायला मिळतं. म्हणजे हरप्पन किंवा मोहनजोदरोमध्ये जी काही सिटीज सापडल्या त्याच्यामध्ये सुद्धा काही ठिकाणी हे रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या टँक्स अंडरग्राऊंड सापडलेले आहेत. अजूनसुद्धा तुम्ही जर राजस्थानमध्ये किंवा ड्राय एरियामध्ये जर गेला तर तिथं प्रत्येक घरामध्ये एक अंडरग्राऊंड टँक असते. जो काही थोडाफार पाऊस तिथं पडतो त्याचं पाणी काय केलं जातं, रूफवरनं कलेक्ट करून त्या टँकमध्ये स्टोअर करून नंतर वापरलं जातं. Another method is removal of salt from sea water and use it for domestic purpose. This method is known as desalination. समुद्रामध्ये भरपूर पाणी पण एक थेंब वापरू शकत नाही का, त्याच्यात सॉल्ट आहे. मग ते सॉल्ट काही मेथडने त्याच्यातनं बाजूला केलं जातं. रिव्हर्स ऑस्मॉसिस प्लांट्समधनं ते सॉल्ट बाजूला केलं जातं आणि मग त्यातलं जे पाणी आहे फ्रेश वॉटर ते आपण आपल्या पर्पजसाठी वापरू शकतो. गल्फ कंट्रीजमध्ये ही प्रॅक्टिस जास्त करून वापरली जाते. त्याच्यानंतर अंडरटेकिंग रिव्हर क्लिनिंग प्रोजेक्ट्स टू इम्प्रूव्ह वॉटर क्वालिटी. रिव्हर्स ज्या आहेत त्या खूप डेटिरिएट व्हायला लागले आहेत. सगळं पोल्युशन, सगळं वेस्ट, इंडस्ट्रियल वेस्ट, अर्बन वेस्ट सगळं त्याच्यामध्ये मिक्स होतं आणि त्या हळूहळू काय होतात, डेटिरिओरेट व्हायला लागलेले आहेत. तर त्या आधी क्लिनिंग जर केल्या तर तो सोर्ससुद्धा आपल्याला लॉंग टर्मसाठी वापरता येतो. फॉर एक्झाम्पल नमामी गंगा प्रोग्राम तिथं खाली साईडला पिक्चरमध्ये दिसतंय. आज ते पाणी गंगेचं तुम्हाला क्लीन दिसतंय, पण फ्यू इयर्स बॅक जर तुम्ही बघितलं असतं तर त्या पाण्याच्या जवळसुद्धा जाण्याची परिस्थिती नव्हती, इतका त्या पाण्याला घाण वास येत होता. पण आज ह्या प्रोजेक्टमुळं काय झालेलं आहे, ते पाणी पुन्हा क्लीन झालेलं आहे. लक्षात आलं, तर असे काही प्रोजेक्ट्स राबवले पाहिजेत. लॉज टू प्रोटेक्ट द वेटलँड्स, द सोर्स ऑफ वॉटर. वेटलँड्स म्हणजे जिथं जिथं वॉटर सोर्सेस आहेत ते प्रोटेक्ट करण्यासाठी काही लॉ एन्फोर्समेंटची गरज आहे. आता इंडियामध्ये हे लॉज ऑलरेडी आलेले आहेत. एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ॲक्ट जो आहे त्याच्या अंडर हे जे वॉटर रिसोर्सेस आहेत हे कसे मेंटेन करायचे किंवा त्याच्यामध्ये पोल्युशन किती करायचं का नाही करायचं, वॉटर ट्रीटमेंट किती करायची, हे सगळे नॉर्म्स दिलेले आहेत आणि हे जर कोणी पाळले नाहीत तर दे आर लायबल फॉर पनिशमेंट. म्हणजे हे लॉ एन्फोर्समेंटसुद्धा खूप गरजेची आहे. त्याच्यानंतर मग कॉमन गोष्टी आहेत, अवॉइडिंग वेस्टेज ऑफ वॉटर इन डोमेस्टिक यूज. घरामध्ये तुम्ही जे पाणी वेस्ट होतं ते तुम्ही कमी केलं पाहिजे. जेवढं गरजेचं आहे तेवढंच पाणी वापरा. गार्डनिंगसाठी तुमचं जे किचनचं वेस्ट आहे ते तुम्ही वापरू शकता किंवा आपल्या बेसिनचं जे पाणी आपण वापरतो ते तुम्ही टॉयलेट फ्लशिंगसाठी वापरू शकता. फ्लोअर क्लिनिंगचं पाणी टॉयलेट फ्लशिंगसाठी वापरू शकता. अशा बऱ्याच गोष्टींनी आपण आपल्या घरामध्ये स्वतःपासूनसुद्धा वॉटर कॉन्झर्वेशन चालू करू शकतो. मेकिंग वॉटर रिसायकलिंग अ हॅबिट. जे काय वॉटर आपण वापरतो ते किती पुन्हा त्याचा यूज आपण करू शकतो का, हे काही इनोव्हेटिव्ह आयडियाजने आपण शोधून काढलं पाहिजे, ते वापरलं पाहिजे आणि ती आपली हॅबिट बनवली पाहिजे. कम्युनिटी अवेअरनेस अँड पार्टिसिपेशन इन वॉटर कॉन्झर्वेशन. कम्युनिटी म्हणजे समाजामध्ये, कम्युनिटीमध्ये, सोसायटीमध्ये ह्याच्यासाठी अवेअरनेस क्रिएट करायचा. मी माझ्यापुरतं नाही बघायचं, तर मी आणखीन लोकांनासुद्धा ते करण्यासाठी एनकरेज केलं पाहिजे. वॉटर कॉन्झर्वेशन करण्यासाठी, ट्री प्लांटेशन करण्यासाठी किंवा घरामध्ये पाणी कशा पद्धतीनं वापरलं पाहिजे हे आपण लोकांना सांगितलं पाहिजे आणि प्रत्येकाने घरात हे वॉटर कॉन्झर्वेशनचे काही जे छोटे छोटे गोष्टी आहेत ह्या इम्प्लिमेंट केल्या तरी खूप पाणी आपण वाचवू शकतो.
आता मग हे असे अवेअरनेस प्रोग्राम्स कुठले कुठले आहेत किंवा वॉटर कॉन्झर्वेशनचे प्रोग्राम कुठले कुठले आहेत, तिथे एक एक्झाम्पल दिले बघा. जलशक्ती अभियान हे गव्हर्नमेंटचं एक फार मोठं कॅम्पेन आहे की ज्याच्यामध्ये सिटिझन पार्टिसिपेट होऊ शकतात. वेगवेगळे वॉटर रिसोर्सेस आहेत ते कॉन्झर्व करण्यासाठी. काही NGO ह्याच्यामध्ये काम करतायत. तुम्हाला माहिती आहे आमिर खानची NGO आहे, नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे हे जे वेल नोन पर्सनॅलिटीज आहेत त्यांची एक NGO काम करते आहे. राजेंद्र सिंग म्हणून आहेत ते वॉटर कॉन्झर्वेशनसाठी काम करतायत. तर त्या प्रोग्राममध्ये सुद्धा आपण पार्टिसिपेट होऊन आपण सुद्धा वॉटर कॉन्झर्वेशन हे करणं अत्यंत गरजेचं आहे. सो दिस इज ऑल अबाउट वॉटर. काय काय बघितलं आपण ह्या चॅप्टरमध्ये? डिस्ट्रीब्युशन ऑफ वॉटर ऑन अर्थ बघितलं, त्याच्यानंतर डिस्ट्रीब्युशन ऑफ वॉटर इन इंडिया कसं आहे ते आपण बघितलं, सिग्निफिकन्स ऑफ वॉटर, वॉटर स्कॅरेसिटी म्हणजे काय ते पाहिलं, रिझन्स ऑफ वॉटर स्कॅरेसिटी बघितली, त्याच्यानंतर इम्पॅक्ट ऑफ वॉटर स्कॅरेसिटी, काय परिणाम होतात वॉटर स्कॅरेसिटीचं ते आपण पाहिलं. नंतर सगळ्यात शेवटी बघितलं कॉन्झर्वेशन ऑफ वॉटर रिसोर्सेस. बघा आज ही काळाची गरज झालेली आहे. नाहीतर आज जे पाणी आपण 20 रुपये लिटरने बाटली विकत घेतोय, अजून काही वर्षानंतर ते आपल्याला 500-1000 रुपयाला सुद्धा घेण्याची गरज पडू शकते. जर आज आपण हे वॉटर कॉन्झर्वेशन जर चालू केलं तर आपल्याला पुढे येणारे प्रॉब्लेम्स येणार नाहीत. सो वॉटर कॉन्झर्वेशन, सेव्ह वॉटर इज रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ ईच अँड एव्हरी पर्सन. सो हिअर एंड्स द चॅप्टर वॉटर. थँक्यू.